शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा फेरविचार याचिका निवडणूक आयोगानं फेटाळली। प्रचार गीता संदर्भात दाखल केली होती याचिका। जय भवानी आणि हिंदू शब्द वगळण्याची या दरम्यान निवडणूक आयोगानं सूचना दिली होती। या निर्णयाच्या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे गट होता, त्या संदर्भात याचिका दाखल करत होती। आम्ही या संदर्भात कायद्याने लढू अशा प्रकारचा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला होता। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ही याचिका फेटाळून लावण्यात आलेल्या प्रचार गीताबाबतची फेरविचार याचिका निवडणूक आयोगानं फेटाळलेली आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे यांना दिलासा नाही। जय भवानी हिंदू शब्द वगळण्याची निवडणूक आयोगाच्या वतीनं विनंती करण्यात आली। आम्हाला अपेक्षित होतं जे मोदी कोल्हापुरात छत्रपती शाहूंचा पराभव करण्यासाठी येऊ शकतात। जय भवानी जय शिवाजी घोषणाच त्या गादीची आहे ना। ही जी आमची घोषणा आहे ती प्रचाराची घोषणा नाही, लक्षात घ्या। आम्ही त्या घोषणेवर मतं मागत नाही। गेल्या अनेक पिढ्या छत्रपती शिवकालापासून ही घोषणा महाराष्ट्रात दिली जाते। याच्यावरती देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कंपनीचं काय म्हणणं आहे हे त्यांनी सांगावं। नुसतं बेमीच्या धोट्यापासून त्या आता ओरडताय जय भवानी जय शिवाजी। तुमचा संबंध काय जय भवानी जय शिवाजीशी? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।